नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. काल बीकेसी आणि शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. जसं रावणानं संन्याशाचं रूप घेऊन सीताहरण केलं होतं, तसं हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरून शिवसेना पळवतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केली आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? सगळीकडे नुसती फोडाफोडी सुरू केली असा टोला देखील त्यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण तो स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्री पदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली. ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, वय गद्दारच गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही. पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही. गद्दार. आम्हाला गेल्या 2 महिन्यामध्ये गद्दार आणि खोके, तिसरा शब्दच नाही. अरे बाकी तरी बोला, पण काय केलं नाही तर बोलणार काय? आणि म्हणून होय, गद्दारी झालेली आहे, 100% बरोबर आहे. गद्दारी झाली, पण गद्दारी झाली ती 2019ला गद्दारी झाली. शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची. आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये, माणसाची हाव किती असते. अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचंय. शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आहे की? पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी अवलाद. अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय दिवटं काट माझ्या जन्माला आलं, जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावते. ना स्वतःचे विचार. म्हणून आज शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नाहीयेत, मग त्यांचे फोटो लावून मतं मागायची. आम्हाला म्हणता बाळासाहेब, आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाले. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. ती काय टोळी, आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं? एक मर्यादा असते सहन करण्याची. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. हो, कटप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटप्पा. हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही, हा पुन्हा आपल्या समोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आता भाषणामध्ये काय काढले तुम्ही? कटप्पा. मला म्हणाले कटप्पा. अरे कटप्पा पण स्वाभिमानी होता, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. आणि तुम्ही ठरवणार आहात मी पक्षप्रमुख पदी राहायचं की नाही राहायचं. तुम्ही जेव्हा सांगाल, एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेल गेट आउट, मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन घरी. पण हे तुमच्यापैकी एकाने सांगायला पाहिजे, गद्दाराने नाही. त्यांनी सांगितलं निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं.
की मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देतो, तात्काळ द्यावा. अरे आता राहिलेत किती? येतील सगळेच, त्यांना कळतंय सगळं. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे, हे चालणार नाही. इमोशनल करून, ब्लॅकमेलिंग करून आपल्याला संघटना वाढवता येत नाही. पण काय कमी दिलं त्यानं? बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक. पण सगळं काही एकच माझ्याचकडे पाहिजे. काय म्हणाले? मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट, आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो, रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं. कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर? अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काय बोललो? एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना. दरम्यान उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे यांनी बीकेसीवरील शिंदे समर्थकांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली. एकनाथ शिंदे हे जनतेसाठी काम करतायत, त्यांना एकटं पाडू नका, शिंदे राज्य येऊ द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 5-6 दिवस झाले मला एक फोन येत आहेत. अहो तुम्ही शिंदे गटात गेलात का हो? अरे हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. शिंदे एकनाथरावांनी खरोखर 2-4 भूमिका घेतल्या, त्या फार चांगल्या होत्या आणि त्या मला आवडल्या. आणि असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय, आणि म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आज आलेलो आहे इकडे. आपल्यासोबत जयदेव ठाकरे यांचे मिसेस आहे अनुराधा ठाकरे. काय सांगणार? आज जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय, काय आपलं? शिंदे गटात प्रवेश केलेला नाहीये असं काही बोलले नाही, असं काही बोलले नाही. मुख्यमंत्री यांच्या व्यासपीठावरती तिकडे उपस्थित होते. हा उपस्थित होते, त्यांना ते आवडतात, त्यांचं ते कार्य आणि त्यांचं काम त्यांना खूप आवडतं, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर ते त्यांना भेटायला गेलेले. आणि पाठिंबा असणार का शिंदे यांच्यासाठी? शिंदे साहेबांसाठी हा आहे ना, पाठिंबा आहे. जयदेव साहेबांचा पण आहे पाठिंबा, माझं पण आहे पाठिंबा त्यांच्याकडे. आणि ते खूप चांगलं काम करतायत, सगळ्या लोकांचं चांगलं काम करतायत, आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटलाय, म्हणून आम्ही त्यांच्या पाठिंबा. आज उद्धव ठाकरे यांच्या सभेला पार पडलेला आहे, त्यांनी सुद्धा तिकडे म्हटलेलं आहे गेल्या वेळी ते करतात. मला प्लीज काही बोलायचं नाही. ठीक. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सबत, विजय वंजाराम, मुंबई. एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असून केवळ 2 मतांसाठी एमआयएम कडे गेलात, त्यामुळे लोकांना तुमचं हिंदुत्व कळलं असल्याची टीका महाजन यांनी केली आहे. उद्धवजींना आता बोलायला काही राहिलेलं नाही शिल्लक, मला असं वाटतं. ते म्हणतात भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलात, ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वेळप्रसंगी तुम्ही 2 मतं कमी पडली ते एमआयएम कडे गेलात, त्यांना विनवणी केल्या, तेव्हाच लोकांना कळालं तुम्ही हिंदुत्व सोडलंय का नाही सोडलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. टीव्ही लावला त्यावेळेस भाषणं मी दोघांची ऐकली, कारण पहिलं भाषण उद्धवजींचं झालं आणि त्याच्यानंतर एकनाथरावांचं झालं. आपणही पाहिलं की काय दोघांनी भाषणं केली, काय केली. त्याच्याबद्दल आम्ही जास्त टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही, कारण एकीकडं आम्ही ज्यांच्याबरोबर 2.5 वर्ष सरकारमध्ये काम केलं, ज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी देखील
त्यांच्या बरोबरीनं काम केलं अशांचं एक विचार होते. आणि एकीकडं ज्यांनी आत्ता जूनमध्ये काही निर्णय घेतला पॉलिटिकल आणि त्यांच्याही बरोबर त्यामुळे वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर आमदार रवी राणा यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फुसकेबार होते, हिंदू विचारांची दिशाभूल करून त्यांनी सभा घेतली असा टोला त्यांनी लगावलाय. महाराष्ट्र 2.5 वर्ष वाऱ्यावर सोडून आता कसली राज्याची चिंता करता असा सवाल देखील त्यांनी केलाय. दसरा मेळावा जो आज शिवाजी पार्कला घेतलाय उद्धव ठाकरेजींनी, मला असं वाटते हा हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज का पडत आहे उद्धव ठाकरेंना. कारण पूर्णपणे त्यांनी काँग्रेस आणि NCPची विचारधारा आपल्यामध्ये आणलेली आहे आणि त्या विचारधारेमुळंच त्यांना कुठेतरी बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडल्यामुळं इतका मोठा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी त्यांना झटका दिला. आता त्यांना हिंदुत्व आठवत आहे आणि हिंदुत्व काय असते सांगण्याची गरज पडत आहे. हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं दुर्भाग्य आहे. शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. BKCवरच्या गर्दीचा फोटो शिवतीर्थावर पाठवला पाहिजे म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय योग्यच होता हे समजेल असा टोला त्यांनी लगावलाय. ठाकरेंकडून करण्यात येत असलेल्या खोक्यांच्या आरोपांचा देखील त्यांनी समाचार घेतला. ज्यावेळेस रक्ताची गरज पडली तर आम्ही पुढे होतो. जब चमन को लहू की जरूरत पड़ी तो सबसे पहले गर्दन हमारी कटी. अब अहले चमन कहते हैं कि चमन हमारा है तुम्हारा नहीं. बात होती गुलों तक तो सह लेते हम, पर अब तो ये कहते हैं कि कांटों पर भी हक तुम्हारा नहीं. आज या लोकांना माझं सांगणं आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केलाय त्या उठावाला आम्ही साथ दिलेली आहे. अरे कापल्या जरी आमच्या किती नसा तरी उधळून होईल भगद्या रक्ताची. फाडली जरी आमची छाती तरी दिसेल मूर्ती बाळासाहेबांची. आम्हाला सांगतात की या लोकांना 50 खोके दिले. बंगालमध्ये रेड पडली, 50 खोके न्यायला एक टेम्पो लागला. आमच्या 40 आमदारांना 50 खोके दिले, एखादी रिक्षा तर लागली असती. खोक्यांचं नशीब कोणाकडे हे आम्हाला माहित आहे. शिवसेनेचं वय 35 आहे. उद्धव साहेब ठाकरे माझ्यावर बोलतात, मी मान्य करून घेईल, पण 32 वर्षाचं त्यांचं पोट्ट ते आमच्यावर बोलतं. माझं वय 35, त्यांचं वय 32. जेव्हा मी शिवसेनेचं काम केलं तेव्हा हा भाऊ जन्मालाही आला नव्हता. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे नाही तर प्रॉपर्टीचे वारसदार असल्याची टीका खासदार रवी राणा यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. उद्धव ठाकरे फक्त फिल्मी डायलॉग मारण्यात दंग आहेत असा टोला नवनीत राणा यांनी लगावलेला आहे. तर उद्धव ठाकरे हे प्रॉपर्टीचे वारसदार असल्याची टीका नवनीत राणा यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचं त्या म्हटलेत. दसरा मेळाव्याच्या भाषणावरून मनसेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तोचपणा होता आणि रटाळ भाषण होतं. भाषणात कोणताच विचार नव्हता, नुसती उणीधुणी काढली गेल्याची टीका मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवरून केली आहे. तर मनसेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. मनसेचे नेते स्वतः यशवंत किल्लेदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. साहेब, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. काल दोन्ही भाषणं ऐकलीत, काय वाटलं, काय अपेक्षित होतं? दोन्ही भाषणं ऐकली, दोन्ही दसरा मेळावा पाहिले, तर कुठेही विचाराचं सोनं लुटायला मिळालं नाही. केवळ नुसती उनी ऐकायला मिळाली. त्यामुळे चालू भाषणामध्ये दोन्ही ठिकाणी लोक उठून जात होती आणि सगळं रटाळवानं भाषणं होती.
कोणतेही ते काय दसऱ्याचं सोनं लुटायला आलेली लोक, विचारांचं सोनं लुटायला आलेली लोक होती, पण त्यांना सोनं लुटायलाच मिळालं. यशवंतजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. तर दसरा मेळाव्यातील भाषण हे रटाळ असल्याचं किल्लेदार यांनी म्हटलेलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि आज पहाटे 6 वाजल्यापासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकास कामांची अजित पवार यांनी पाहणी करत अधिकारी आणि कंत्राटदारांना सूचना केल्या. कामाचा दर्जा राखतानाच नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशी ही सूचना अजित पवार यांनी यावेळी केली. आणि आता मोठी बातमी आहे पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनादरम्यान जलपायगुडीच्या माल नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 8 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 30 ते 40 लोक पुरात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. दुर्गामूर्ती विसर्जनाच्या वेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले. पाण्याचा वेग इतका होता की किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांना देखील काहीच मदत करता आली नाही आणि अचानक आलेल्या पुरामुळे सारं काही उद्ध्वस्त झालं. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे आणि त्याची काही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. विसर्जनादरम्यान जलपायगुडीच्या माल नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 8 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना इथे घडलेली आहे. तर 30 ते 40 लोक हे पुरात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दसऱ्याला रावण दहन करण्याची परंपरा आहे, मात्र या उत्सवाला हरियाणाच्या यमुनानगरमध्ये गालबोट लागलं. दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचं दहन करताना जळता पुतळा भाविकांच्या अंगावर पडला. या अपघातात अनेक जण जखमी झालेत आणि ही भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दहन करण्यासाठी रावणाचा 80 फूट उंच पुतळा तयार करण्यात आला होता आणि यानंतर सायंकाळी तो दहन करण्यात आला. मात्र दहनावेळी हा जळणारा पुतळा थेट खाली उपस्थित असलेल्या गर्दीवर पडला. रावण पुतळ्याचं दहन सुरू असताना उपस्थित लोकांमधील काही जण पुतळ्याचे जळणारे तुकडे गोळा करण्यासाठी धावले आणि यावेळीच त्या जमावावर जळणारा पुतळा पडल्याचं सांगण्यात येतं. भारत जोडो यात्रेमध्ये सोनिया गांधी सुद्धा आता सहभागी होणार आहेत. कर्नाटक इथल्या मांड्यामध्ये त्या सहभागी होतील. त्या सध्या तिथे पोहोचलेल्या आहेत. थेट दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधींसोबत आता सोनिया गांधी या सुद्धा भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. कर्नाटक इथल्या मांड्यामध्ये त्या सहभागी झाल्यात. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली आणि यामध्ये आता सोनिया गांधी या देखील सामील झाल्यात आणि ही यात्रा आता कर्नाटक राज्यात पोहोचली आहे. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी सुरू केलेली आहे आणि त्या भारत जोडो यात्रेमध्ये आता सोनिया गांधी या देखील सामील झालेल्या आहेत. कर्नाटक इथल्या मांड्यामध्ये त्या सहभागी झाल्यात. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढलेली आहे आणि ही यात्रा आता सध्या कर्नाटकात पोहोचली आहे. कर्नाटकातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो यात्रा सुरू आहे आणि त्यामध्ये आता सोनिया गांधी देखील सामील झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की राहुल गांधी जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती कन्याकुमारी ते काश्मीर आणि त्या दरम्यान आता सोनिया गांधी देखील या यात्रेत सहभागी झालेल्या आहे. आपल्याला माहित असेल की सोनिया गांधींच्या संदर्भात जर बघितलं, सोनिया गांधींची प्रकृती जरी अस्वस्थ असली तरी त्या आज सहभागी झाले आहे आणि यासाठी ते 2 दिवसापूर्वी ते मैसूरला पोहोचल्या होत्या आणि मैसूरला पोहोचल्यानंतर आज मंड्या हे जे कर्नाटकातील शहर आहे तिथे त्या भारत जोडोच्या यात्रेमधून सहभागी झालेले आहेत. केरळमधून 7 सप्टेंबर रोजी ही यात्रा सुरू झाली होती आणि आता ही कर्नाटकात आहे आणि विजयादशमीच्या दिवशी एच.डी. कोटे विधानसभा देखील त्यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती आणि महत्वाचं म्हणजे या निमित्ताने भारत जोडोच्या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस एक प्रकारे संपूर्ण परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण आज त्या राहुल गांधी याच्यासोबत यात्रेत सहभागी झालेले आहेत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि त्या शेकडोच्या संख्येने
काँग्रेसचे कार्यकर्ते, अशी ही यात्रा आता पुढे जात आहे. निश्चितच प्रशांत, राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेमध्ये त्यांचा दौरा, सोनिया गांधींचा दौरा नेमका कुठपर्यंत असणार आहे? साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते आजच्या संपूर्ण दिवस तिथे राहणार आहे आणि त्यानंतर त्या दिल्लीला परतणार आहे. हा साधारणतः असा दौरा असणारा 3 दिवसापासून त्यांचा दौरा सुरू झाला. सोमवारी त्या कर्नाटकात पोहोचल्या होत्या. त्यानंतर महत्वाचं म्हणजे या यात्रेच्या दरम्यान सोनिया गांधी काही महिलांच्या ग्रुपसोबत भेट घेणार आहे. त्यानंतर काही ठिकाणी त्यांची जी जाहीर सभा होणार त्यात देखील सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारचा त्यांचा कार्यक्रम आहे. आणि एकीकडे राहुल गांधींची जाहीर सभा, त्याच वेळेस सोनिया गांधीची देखील जाहीर सभा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचं काम करण्यात येत आहे. दुसरीकडे अध्यक्षपदाची निवडणूक देखील सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे जे आहेत हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर भारत जोडो यात्रेमध्ये सोनिया गांधी या देखील सहभागी झालेले आहेत. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढलेली आहे आणि या भारत जोडो यात्रेमध्ये आता सोनिया गांधी या सुद्धा सहभागी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कर्नाटक इथल्या मांड्यामध्ये त्या सध्या सहभागी झालेल्या आहेत. कर्नाटकातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. ही यात्रा आता कर्नाटक राज्यात येऊन पोहोचलेली आहे. राहुल गांधींसह आता सोनिया गांधी देखील या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबईमध्ये हिंदू मंदिरांचं उद्घाटन करण्यात आलंय. मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांनी या मंदिराचं उद्घाटन केलं. दसऱ्याच्या मुहूर्तावर हे मंदिर नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय. दुबईतील जेबेल अली भागात हिंदू मंदिर असण्याचं भारतीयांचं दशकभर जुनं स्वप्न अखेर साकार झालंय. हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या सिंधी गुरु दरबार मंदिराचा विस्तार आहे. मंदिराची पायाभरणी फेब्रुवारी 2020 मध्ये झाली. या मंदिरात 16 देवी देवतांच्या मूर्ती असून एकाच वेळी हजारो भाविक या मंदिराला भेट देऊ शकतात. हिंदू मंदिर व्यवस्थापकांनी त्यांच्या वेबसाईटवर भाविकांच्या प्रवेशासाठी QR कोड बुकिंग सिस्टम देखील सक्रिय केली आहे. त्यामुळे QR कोडच्या माध्यमातून भाविकांना गर्दी आणि इतर त्रासातून जावं लागणार नाही. जेबेल अली हे गाव सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात 7 चर्च, 1 गुरुद्वारा आणि आता नवं हिंदू मंदिर आहे. दुबईतील हिंदू मंदिर हे भाविकांसाठी आता खुलं झालेलं आहे. इस्लामिक राष्ट्र UAE मध्ये हे हिंदू मंदिर आता खुलं झालंय. भारतीयांचं स्वप्न अखेर साकार झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण दुबईमध्ये आता हिंदूंसाठी हे नवं मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.